ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग हा खूपच जास्त मनोरंजनात्मक आहे. म्हणजे प्रियाला सायली अर्जुनने कसं फसवलं आहे आणि मैनाला जे ओपन चॅलेंज सायलीने केलं आहे ते कसं जिंकेल हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो सदाला काही श्वास वगैरे घेता येत नव्हता. सदा बेशुद्ध पडलेला होता. त्याच वेळेला डॉक्टर त्याला उठवायचाच प्रयत्न करत असतात. CPR करत येतात. तेव्हा कुठे जाऊन त्याचा श्वास आता सुरू होतो आणि त्याचे डोळेही उघडतात. तेव्हा आता मैनाचा जीव भांड्यात पडतो. मैना म्हणत असते की बरं झालं, ह्यांना बरं वाटतंय. डॉक्टर आता चेक करत असतात. पण आता सदालाही बरं वाटत असतं की तो ह्या सगळ्या प्रसंगातून बाहेर आला आहे हे बघूनच. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की डॉक्टरांना अर्जुन विचारत असतो की हे सगळं काही कशामुळे झालं आहे, नक्की काय कारण आहे. त्यावर अर्जुनला डॉक्टर सांगतात की ह्यांच्या छातीमध्ये खूप कफ जास्त साठलेला आहे आणि थोडी स्वेलिंगसुद्धा आहे. या सगळ्यामुळेच ह्यांच्या या छातीवर असा परिणाम झालेला आहे. यांची खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे असंही आता सांगितलं जातं. आणि मग डॉक्टर सांगतात की तुम्ही ह्यांना ना आधी पाणी द्या. मग जेव्हा सायली पाणी द्यायला म्हणून उठते ना, तेव्हा बघते तर काय, ते जे ग्लास आहे हे सगळं काही एकदमच खराब झालेलं असतं. म्हणूनच सायली विचारते मैनावतीला की पाणी कधी भरलं होतं. मैनावती सांगते की बरेच दिवस झाले. का तर इथे पाण्याची खूप जास्त गैरसोय आहे, त्यामुळे पाणी आम्हाला वेळेवर काही भेटत नाही. जे आहे तेच बरेच दिवस वापरायला लागतं. सगळ्यात आधी डॉक्टर सांगतात की तुम्ही इथलं वातावरण बदली करा. हे पूर्ण घर जे आहे ते पूर्ण बंदिस्त आहे, दमट वातावरण आहे. इथे त्यांना ठेवू नका, नाहीतर अजून त्रास होऊ शकतो. इकडे मैनावती डॉक्टरांचे आभार मानते आणि डॉक्टरांना म्हणत असते की थँक्यू, तुम्ही यांना या सगळ्यातून वाचवलं. आणि त्याच वेळेला ती हेही म्हणते की माझ्याकडे आता पैसे नाही आहेत तुम्हाला द्यायला. त्यावर ते डॉक्टर म्हणतात की सॉरी टू से, पण मी नाही वाचवलं, तुमच्या मिस्टरांना वाचवलं असेल तर या दोघांनी, हे दोघं आले म्हणूनच मी येऊ शकलो, असंही आता डॉक्टर म्हणत असतात. इकडे मात्र आता सदाच्या बाजूलाच मैना बसलेली असते. डॉक्टरांना सोडायला आता अर्जुन गेलेला असतो. आता सदा अक्षरशः उठून बसलेला असतो. त्याच्या अंगातही उठून बसण्याची ताकद नसते. तर दुसरीकडे आता म्हणत असतो सायलीला की पोरी, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला, नाही तर माझं कसं झालं असतं खरंच ना, मला काहीच कळत नाही, असं देखील आता म्हटलं जातं. इकडे प्रिया सायली अर्जुनच्या शोधामध्ये डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये गेलेली असते. रूममध्ये जाऊन ती आता दार उघडते. रूममध्ये तिला कोणीही दिसत नाही. त्यानंतर ती बाथरूमचं दार देखील उघडून बघते. तिला असं वाटतं निदान बाथरूमचं दार उघडून बघितल्यावर तरी आपल्याला कोणीतरी दिसेल, पण तिथेही आता कोणीच नसतं. आणि तिथेही कोणीच नाही म्हटल्यावर ही लोक एवढ्या रात्रीची कुठे गेली असतील असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला एवढ्या रात्री नक्कीच येत ना ही लोक बाहेर गेली असतील, माझ्याबद्दल ह्यांना काही पुरावा भेटला असेल का, असंही आता वाटू लागलेलं असतं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी तिला एकदम वाटतात ना, तेव्हा ती खूप जास्त घाबरते. कारण तिला कुठेही सायली अर्जुन सापडत नाही. तिचा जीव नुसता वरखाली होत असतो. इकडे मात्र सदाने आता सायलीचे आभार मानायला सुरुवात केलेली असते. पण एवढं सगळं होऊन सुद्धा मैनाला काहीच फरक पडत नसतो. त्याच वेळेला अर्जुनने डॉक्टरांना बाहेर सोडायला गेलेला असताना पाण्याची बॉटलसुद्धा आणलेली असते. कारण घरात जे पाणी आहे ते खूप दिवसांनी भरलेलं आहे आणि मग ते पाणी वापरायचं नाही असंच वाटत असतं. त्यातच आता त्यांनी पाणी आणलेलं असतं. जाऊन पाणी आणल्यानंतर अर्जुन स्वतःच्या हाताने त्याला पाणी वगैरे भरवतो. तर इकडे मात्र आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला इथे राहता येणार नाही, म्हणजेच हे वातावरण व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे आम्ही शिफ्ट करत आहोत, असंही आता अर्जुन म्हणत असतो. मग त्याच वेळेला मैनावती म्हणते की नको नको, त्या सगळ्याची काहीच गरज नाही. आता मैनावतीला इथून हलायचं नसतं, कारण प्रियाने सांगितलेलं असतं ना की इथून कुठे जायचं नाही. मग लगेचच ना ती आपल्या मोबाईलकडे जाते, कारण तिला ना आता लगेच प्रियाला मेसेज करून या सगळ्या काही गोष्टी सांगायच्या असतात. पण दुसरीकडे सदा म्हणत असतो की बरोबर आहे, ही लोक सांगतायत ना मैना, आपण तिथे जाऊया. पण इकडे मैनाला काही राहवत नसतं. मैनाला आता ही सगळी गोष्ट आपल्या मुलीलाच, म्हणजे बबली लोखंडेच हिला सांगायची असते. पण सायली देखील तेवढीच हुशार असते. सायली तत्पर असते. तिला डाऊट येतो की ही मैना नक्कीच काहीतरी घोळ घालेल. मैनाने जसा मोबाईल हातात घेतलेला असतो ना, तसं मात्र आता सायली संशयाने तिला बघत असते आणि सायली तिच्याकडे बघतच तिच्या हातातला तो मोबाईल काढून घेते. सायली तिला म्हणत असते की आता तू काय करणार आहेस मला
चांगलंच माहिती आहे. नक्कीच तू आता फोन लावणार असशील ना प्रियाला फोन लावून आहे ना काही होणार नाही आहे. तुला अजूनही कळत नाही आहे का तुझ्या गरजेला तुझ्यासाठी कोण धावून आलं आहे ते? तुला अजूनही तेच वाटतं आहे का की हे सगळं काही योग्य झालं आहे आणि तुझ्याबरोबर तुझा नवराही या सगळ्याला सामोरा जातो आहे? आता तरी ह्या सगळ्यातून बाहेर ये. तुला काय वाटतं ती बबली लोखंडे तुला कायम पैसे द्यायला पुरणार आहे का? तर हा तुझा भ्रम आहे. ती तुला आत्ता पैसे देईल, उद्या तिच्याकडे पैसे नसतील तर ती तुला कुठून देणार आहे? मैना आता म्हणत असते की आम्हाला बबली लोखंडेवर म्हणजेच बबलीवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही बबलीला असं अंतर देऊ शकत नाही. बबलीने आम्हाला पैसे वगैरे दिले आहेत असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र बबली तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही आहे. आता तुमच्यासाठी आली का बबली धावून? मग सदाही आता सायलीची बाजू घेऊन इकडे मात्र आता समजावत असतो मैना म्हणत असते की तुम्ही काय ऐकताय या सायलीचं? सायली ही आत्ता आहे, उद्या कोण बघणार आहे आपल्याला? आपली मुलगीच ना. अच्छा, तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला तुमची मुलगी बघणार आहे? तर हा तुमचा भ्रम आहे. कारण प्रिया ही फक्त स्वतःचा स्वार्थाचा विचार करते, फक्त स्वतःचा विचार करते. एकदा तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. आता तुम्ही इतके कॉल करून तरी तुमच्यासाठी का होईना ती आली आहे का धावत? नाहीच आली असेल ना, येणारही नाही, मला माहिती आहे ना. कारण मला माहिती आहे ती कशी आहे ते, असंही सायली म्हणत असते. तिला जोपर्यंत तुम्हाला वापर करून घेता येतो ना तोपर्यंत ती तुमचा वापर करून घेणार, त्यानंतर काही ती तुमच्यासाठी येणार नाही. सदाही आता सायली म्हणत असतो ते सगळं काही बोलणं व्यवस्थित ऐकत असतो आणि त्यालाही ते बोलणं समजत असतं, पटत असतं. त्यामुळे सदाही म्हणत असतो की तू बरोबर बोलते आहेस, सायलीचं थोडं ऐकून घे. सायली बरोबर आहे, आपल्या मुलीचा बबलीचा काही भरोसा नाही, आपण इथे नको राहूया तिच्या भरोशावर, असंही आत्ता म्हटलं जातं. पण ती मला पैसे देणार होती, तिने मला सांगितलं होतं, असंही मैना आता बोलत असते. तर सायली म्हणत असते की तुम्हाला ती पैसे देणार होती ना, दिले तर नाही आहेत ना, मग कशाला काय इतकं ह्या सगळ्या गोष्टी सांगून दाखवतात? तुमच्याबद्दल ना काहीच तिला वाटत नाही आणि ती काहीही करू शकणार नाही आहे, लक्षात असू द्या. कारण आहे ना मला माहिती आहे की ती कशी आहे ते, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे मात्र आता सायलीने एवढं समजावून सुद्धा मैना ऐकत नसते. पण सदाने सांगितलेलं आहे ना की आपण इकडे नाही राहायचं, दुसरीकडे जायचं, म्हणून मैना ऐकायला तयार झालेली असते. कारण डॉक्टरांनी सुद्धा तसंच काहीसं सांगितलेलं असतं ना, म्हणून. तर इकडे आता पाहायला मिळत असतं प्रियाने कल्पना आणि प्रताप या दोघांनाही उठवलेलं असतं. का तर तिला आता नुसतं चैन पडत नसते सायली अर्जुन कुठे गेले आहे ते ऐकल्याशिवाय. म्हणूनच ती आता म्हणत असते की पहिल्यांदा तुम्ही सायली अर्जुनला कॉल करा. अगं सायली अर्जुन रूममध्ये नाही आहेत यासाठी तू आम्हाला उठवलं आहेस का? हो, मला त्यांची काळजी वाटते. मग आता सायली अर्जुन बाहेर गेले असतील, तसंही त्यांना रात्रीचं बाहेर फिरायला लाँग ड्राईव्हला जायला आवडतं. ते दोघंही जण छान फिरत असतील, त्यात आपण डिस्टर्ब काय करायचा? किंवा दोघंही जण आईस्क्रीमही खायला गेले असतील रात्रीच्या वेळेला, त्यांची ती सवय आहे, असंही आता म्हटलं जातं. पण त्यांची सवय असेल ते ठीक आहे, पण मला ना थोडी भीती वाटते. मग आता तुला काय वाटतं त्यांच्याबद्दल? असंही आता प्रताप आणि कल्पना विचारतात. कारण त्यांना माहिती असतं की प्रियाला मुद्दामून ना सायली अर्जुन कुठे गेले आहेत हे जाणून घ्यायचं असतं आणि यासाठी प्रियाची नुसती उचलबांगडी होत असते. प्रिया म्हणत असते की तुम्ही एकदा तिला कॉल करा आणि तुम्ही विचारा त्यांना की ते दोघंही जण कुठे आहेत, नाहीतर त्यांच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. प्रताप म्हणतात एवढूशा कारणावर त्याच्या जीवाला धोका? काय झालं आहे एवढं? म्हणजे नक्की तू कसला विचार करतेस, कशाबद्दल बोलतेस, असंही आता विचारलं जातं. दुसरीकडे सायली अर्जुनने बरोबर मैना आणि सदाला दुसरीकडे शिफ्ट केलेलं असतं, दुसरीकडे आणून ठेवलेलं असतं. आणि त्याच वेळेला जेव्हा दुसरीकडे ठेवलं जातं ना आणून, तेव्हा मात्र आता सदा आणि मैना हे तिथे आल्यानंतर शांताला सुद्धा बघतात. तर मैनाला नको नको वाटत असतं. मैनाला फक्त प्रियाची साथ द्यायची असते आणि पुन्हा एकदा त्याच घरात जाऊन राहायचं असतं. कारण प्रियाने सांगितलेलं असतं ना जागचं हलू नका. तर इकडे मात्र आता शांता ही मैनाकडे बघत असते आणि म्हणत असते की ही लोक मला ओळखत नाही, हे कशावरनं बोलतील? हिनेच तर माझ्याकडे त्या बबलीला विकलं होतं आणि आता
आता काय त्या बबली लोखंडेने खरे रंग दाखवलेच असतील ह्यांनासुद्धा. मला माहिती आहे ना ती कशी मुलगी आहे ते. आता उलट आहे ना, तुम्ही जे काही केलं आहे ना ते ह्यांच्या फायद्याचंच केलं आहे. सदालासुद्धा हे म्हणणं पटत असतं. सदाही म्हणत असतो की आम्ही इथून आता कुठेही जाणार नाही. अर्जुनने तर आता त्यांची पूर्ण सोय केलेली असते. जयेश नावाच्या मुलाला त्यांच्यासाठी अपॉइंट करून ठेवलेलं असतं. म्हणजे ह्यांना काय हवं नको ते सगळं काही तो जयेश बघणार. जयेशला फक्त ह्या लोकांनी ऑर्डर द्यायची, जयेश यांना सगळ्या काही गोष्टी आणून देणार. पण ह्यांना बाहेर कुठेही हलायचं नाही आहे, कुठेही जायचं नाही आहे असं देखील आता ठामपणे सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे मैनाचा मोबाईल सायलीने जप्त केलेला असतो आणि त्यामुळेच ना मैनाला मोबाईल हवा असतो. मैनाला हे सगळं काही प्रियाला सांगायचं असतं ना, म्हणूनच सायली म्हणत असते की तुम्हाला मी काही मोबाईल देणार नाही आहे. तुम्हाला मोबाईल दिला की तुमचं पुन्हा सुरू होणार त्या प्रियाला फोन लावणं. आणि मग अजूनही तुम्हाला हेच वाटतंय का की प्रिया तुमच्यासाठी येणार आहे म्हणून? लक्षात घ्या, प्रिया कधीही तुमच्यासाठी येणार नाही. तुमचा वापर करून फक्त ती घेते. उद्या सकाळी जेव्हा तिला कळेल ना की तुम्ही तिच्या वाईटावर उठला आहात तर ती तुमचा जीव घ्यायलाही कमी करणार नाही. एवढी नालायक मुलगी आहे ती. तुम्हाला हे वाटत असेल की ती खूप चांगली आहे, तुम्हाला पैसे देते, तिचा वापर करून घ्यायचा आहे तिला, त्यामुळे ती तुम्हाला पैसे देते. उद्या का त्याची गरज संपली ना ती तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाही बघा. असंही आता सायली बोलत असते. पण आता मैनावतीला तिच्या मुलीवर विश्वास असतो, म्हणजेच प्रियावर. कारण ती तिची काही झालं तरी पोटची मुलगी आहे आणि पैसे पुरवणारी आहे, म्हणूनच ती आता तसा विचार करत असते. पण सदा म्हणत असतो की सायली म्हणते ते बरोबर आहे. जर तिला एवढीच आपली मदत करायची राहिली असती ना तर तिने कशीही आपली मदत केली असती. पण तू विचार केलास का, एकदा तरी तिनं कॉल करून विचारलं आहे का की आपल्याला काय वाटतं आणि काय नाही ते? एकदाही तिने आपल्याला विचारलं नाही आहे. आणि पैशांचं काय घेऊन बसली आहेस? तिच्या पैशांच्या भरोशावर आपण राहायचं आहे का? काहीच नाही. मला माहिती आहे ना ती पोरगी कशी आहे ती. या वेळात मी एवढा मोठ्या संकटात होतो पण त्यावेळेलासुद्धा ती पोरगी धावत आली नाही. मग आता जो मैनाचा कॉन्फिडन्स असतो ना प्रियाबद्दलचा, त्यावर सायली एकच सांगते आणि म्हणते की मी तुम्हाला ना 24 तासांची मुदत देते. तुम्हाला त्या प्रियाचे खरे रंग दाखवते की ती नेमकी कशी आहे ते. तेव्हा तर तुम्हाला खात्री पटेल ना की ती कशी आहे ती. कारण आहे ना ती पोचलेली आहे पक्की. तुम्हाला किती काळजी करते, तुम्हाला किती दिवस पैसे पुरवणार आहे ना ते सुद्धा तुम्हाला मी उद्याच दाखवते. मग त्यावेळेला तुम्हाला ना माझी साथ द्यावी लागेल. मग त्यावेळेला मी ऐकणार नाही. 24 तासामध्ये नाही तर तिचं खरं रूप तुमच्यासमोर आणलं तर बघा ती कोणाचीही होऊ शकत नाही. तिला पैशांसाठी काही करावंसं वाटतं. मग इकडे आता जेव्हा सायली हे सगळं काही म्हणते ना तेव्हा मात्र आता मैनासुद्धा हे चॅलेंज स्वीकारायला तयार होते. इकडे आता प्रियाने सांगितलेलं असतं की त्यांच्या जीवाला धोका आहे, तुम्ही एक काम करा, त्यांना फोन करा. मग आता त्यांच्या जीवाला कसा काय धोका आहे असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला इकडे प्रिया सांगत असते की बघा ना, धोका असा आहे की आजकाल किती काय काय घडतंय आणि त्यांनी किती मोठ्या लोकांसोबत पंगा घेतलेला आहे. महिपत, नागराज हे काही कमी आरोपी आहेत का? ह्यांच्या व्यतिरिक्त काही झालं तर? आणि आता हे अशा वेगवेगळ्या केसेस घेत राहतात आणि मग त्या लोकांनी काही केलं तर याचा विचार करतायत का? नाही. ह्यांना कळत नाही आहे की ही लोकं काय करतायत ते. या सगळ्यामध्ये एवढे अडकतील ना की जाणून बुजून फसल्यासारखं होईल. म्हणूनच सांगतोय मी, ऐका. असंही प्रिया बोलत असते. प्रियाला जी काळजी वाटत असते ना ती बघूनच आता इकडे प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना म्हणत असतात की खरंच गं तू किती विचार करतेस गं ह्या दोघांचाही. आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढं सगळं काही घडत असेल. खरंच हो, ही बोलते ते अगदी बरोबर आहे. लावा बरं त्यांना फोन. कल्पनाला माहिती असतं की हे सगळं काही काय चाललेलं आहे ते. आणि म्हणूनच कल्पना मुद्दामून प्रताप याला अर्जुन याला फोन लावायला सांगितला जातो. तर इकडनं सायलीला मेसेज आता कल्पना स्वतःच्या मोबाईलवरनं करत असते. का तर दाखवायचं असतं की प्रिया ही त्यांच्या समोर आहे आणि प्रियानेच कॉल लावायला सांगितला आहे. फोन स्पीकरवर आहे हेही आता सांगायचं असतं. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया विचार करते की बरं झालं ह्यांना मी असं सांगितलं, निदान आता ही लोकं फोन तरी लावतील तेव्हा आपल्याला खरं काय ते समजेल. मग आता इकडे सायलीने जे काही चॅलेंज दिलेलं असतं मैनाला त्यावर मैनाही
सायलीही म्हणते की ठीक आहे, तू जे काही चॅलेंज देते ना त्या हिशोबाने मी वाट बघते, बघू कोण खरं आणि कोण खोटं ते. मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये ना मीच जिंकणार आहे, म्हणजे माझी मुलगी ना मला भेटायला येणार आहे, एवढा कॉन्फिडन्स इथे मैनाला असतो. आणि मैना जेव्हा ही सगळं काही बोलते ना तेव्हा सायलीही म्हणते की बघूया ना काय होतंय ते. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा आता मैनाला सदा म्हणत असतो की तुला अजूनही विश्वास वाटतोय का तिच्यावर, ती काय करेल ते, त्या गोष्टी लक्षात घे. अगं ती कधीही कोणाची होऊ शकत नाही, ती एक नंबरची चालू आहे, तिला जर मदत करायला झाली असती तर तिने मदत कधीच केली असती, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुन विचार करतो की बाबांचा एवढ्या सकाळी कॉल कसा काय आला, आणि म्हणूनच तो आता बाबांशी बोलायचं म्हणून बाहेर जायला निघत असतो. कारण इकडे सदा मैना असतात आणि त्यांच्यासमोर कसं बोलणार असंही झालेलं असतं. पण सायलीने जे सायलेन्स घेतलेलं असतं त्यावरूनच आता सायली म्हणत असते की ठीक आहे, मी उद्यापर्यंत बघते, 24 तासांची मुदत सायलीने दिलेली आहे खरं रूप समोर आणण्यासाठी. तर दुसरीकडे मात्र आता सायलीच्या मोबाईलवर सुद्धा कल्पनाचा मेसेज येणार असतो. सायली जी आहे ती मात्र आता मैनाला शेवटची वॉर्निंग देत असते, पण मैनाचा मोबाईलही सायलीने काढून घेतलेला असतो. त्यामुळे मैना आता कोणालाही फोन लावू शकणार नसते. त्यामुळे मैनाची आता गोची झालेली असते. मैनाला राग येत असतो. शांताही आता म्हणत असते की अगं उलट इथे आहेस ना तर ती सेफ आहेस, तिकडे जाशील ना तर काही तुझं होणार नाही आहे, तुझी मुलगी ना तुझी नाही होऊ शकत, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे कल्पनाचा मेसेज जसा सायलीला येतो तसं सायली भानावर येते. मग सायली आता विचार करते की आईंचा मेसेज आलेला आहे आणि मगच आता सायली लगेचच बाहेर जायला निघते. अर्जुन आता बाहेर येऊन फोनवर बोलत असतो. अर्जुन जेव्हा प्रताप यांच्याशी फोनवर बोलत असतो तेव्हा तो म्हणतो बोला ना डॅड काय झालं. त्यावर प्रताप आता अर्जुनला म्हणत असतात की अरे इथे तन्वीला ना तुमची काळजी वाटत होती. मग अर्जुन म्हणतो काय काळजी तन्वीला का, काय झालं असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला आता प्रताप सांगतात की अरे तुम्ही नव्हतात ना रूममध्ये, मग तुम्ही कुठे गेला असाल, काय असेल अशी तिला काळजी वाटत होती. फोन हा स्पीकरवर असतो. इकडे आता सायली अर्जुनकडे गेलेली असते आणि अर्जुनला तो मेसेज वाचून दाखवते. अर्जुन म्हणत असतो अच्छा असं आहे का, कारण कल्पनाने आधीच मेसेज करून सांगितलेलं असतं की आमच्या समोरच प्रिया उभी आहे, त्यामुळे ही लोक अलर्ट राहून काय ते बोलतील ना म्हणूनच. मग आता इकडे सायली आणि अर्जुनला तो मेसेज मिळाल्यामुळे अर्जुन म्हणत असतो की काही नाही डॅड, आम्ही ना बाहेर असंच आईस्क्रीम खायला आलो होतो. अरे आईस्क्रीम खायला गेला होतात का, म्हटलं मी हिला तन्वीला, पण ती ऐकायलाच तयार नाही, तिला तुमची काळजी वाटत होती, एवढ्या रात्री तुम्ही कुठे गेलात, पण तिला कसं कळलं की आम्ही रूममध्ये नाही आहोत. अरे तिने तर तुमच्या रूममध्ये जाऊन बघितलं की तुम्ही नाही आहात ते. मग सायली म्हणते पण बाबा मी येताना रूमचं दार बंद करून आले होते, बंद खोलीतसुद्धा जाऊन तिने बघितलं का, आणि एवढ्या रात्री तिचं काय काम होतं आमच्याकडे. त्यावर मात्र आता ती म्हणत असते की मी पाणी ठेवायला गेले होते आणि पाणी आहे की नाही तेच बघण्यासाठी गेलेले असताना तेव्हा मला कळलं ना, कसं रात्रीच्या वेळेला सगळ्यांच्या रूममध्ये बघितलेलं बरं, असंही आता प्रिया म्हणत असते. त्याच वेळेला आता अर्जुनला समजतं की ही पाणी भरून ठेवायला गेली होती. अर्जुन म्हणतो की काही नाही, आम्ही जरा पाय मोकळे करतोय, मस्त आईस्क्रीम खातोय, येतोच थोड्या वेळात घरात, मग तोपर्यंत तन्वी एक काम कर ना, आमच्या रूममध्ये पाणी भरून ठेव ना, जसं पाणी नाही आहे म्हणतेस ना, पाण्याची जरा सोय करून ठेव म्हणजे बरं होईल, असंही आता मुद्दामून ना अर्जुन म्हणत असतो. त्यावर मात्र कल्पना म्हणते की या सायली अर्जुन तुम्ही, मी तोपर्यंत तुमच्या रूममध्ये पाणी वगैरे भरून ठेवते. मग आता इकडे कल्पना आणि प्रताप प्रियाला म्हणत असतात की बघितलंस का, कुठेही गेले नाही आहे ते, साधा आईस्क्रीम खायला गेलेत, उगाच तू टेन्शन घेतेस आणि आम्हालाही टेन्शन देतेस. तन्वीला एवढं तुमचं टेन्शन होतं ना, तुमची काळजी करत होती की तुम्ही कुठे गेला असाल, काय गेला असाल. बरं झालं बाबा एकदाचं समजलं तरी, तुम्ही सेफ ठिकाणी आहात, आईस्क्रीमच खात आहात, ठीक आहे या तुम्ही, असं बोलूनच ना आता प्रताप यांनी अर्जुन यांचा फोन ठेवायला घेतलेला असतो.
सायली ही आईला म्हणते की आई येतोच आहे आम्ही, थोड्याच वेळात पोचतोय घरी, असंही आता सायली सांगत असते. मग नंतर फोन ठेवला जातो आणि जेव्हा फोन वगैरे ठेवला जातो ना, तेव्हा मात्र आता इकडे प्रिया विचार करते की तिला असं वाटत होतं की निदान आता तरी आपल्या हाती काहीतरी लागेल, पण आतासुद्धा तिच्या हाती काहीच लागत नसतं आणि त्यामुळेच ना ती आता बेचैन झालेली असते. तिला समजतच नसतं की काय करावं ते. मग ती आता म्हणत असते की ओके ठीक आहे. त्यानंतर प्रताप यांनी फोनही ठेवलेला असतो आणि त्याच वेळेला इकडे प्रताप म्हणत असतात की काय करायचं तुझं गं, खरंच ना तू खरंच आम्हालाही झोपेतनं उठवलंस आणि स्वतःही झोपेतनं उठून गेलीस. दुसरीकडे मात्र प्रिया विचार करते की खरंच ना मीच अडकले या सगळ्यामध्ये. अर्जुन आणि सायली आता तिकडनं बाहेर पडत असतात. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की बरं झालं मॉमने आधीच मेसेज करून आपल्याला सांगितलं, नाही तर मी काहीतरी बोलून गेलो असतो आणि पुन्हा प्रॉब्लेम. पण मला सांग की आतमध्ये तू त्या मैनावतीला जे काही बोलत होतीस ते काही बोलायची गरज होती का? काय सिद्ध करून दाखवायचं आहे आणि काय बोलणार आहेस तू? कशाला या सगळ्याच्या नादी लागतेस? मग आता सायली म्हणत असते की नाही, आपल्याकडे काही पुरावे भेटतीलच की. मला त्यांना हेच दाखवायचं आहे की तुमची मुलगी तुमचा किती वापर करून घेते ते. तुम्ही काळजी करू नका, होतील सगळ्या गोष्टी नीट. आताही एवढ्या गोष्टी वेळेवर झाल्या आहेत ना, मग बऱ्याच गोष्टी पुढेही होतील, काळजी करूच नका, असंही आता सांगितलं जातं. दुसरीकडे आता सायली अर्जुन म्हणत असतात की काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला सदा महिन्याला आपल्या बाजूनं ओढून घ्यायचं आहे आणि यासाठी आपण काही देखील करू शकतो, असंही आता म्हटलं जातं. सायलीने पूर्ण विचार करून पुढचं प्लॅनिंग केलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इथे मात्र प्रिया अजूनही बेचैन झालेली असते. तिला कळत नसतं की काय करावं ते. पण आता गुढीपाडव्याचा सण असतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आता सगळ्यांनाच लवकर छान तयार होऊन खाली यायचं असतं. मग आता त्याच दिवशी सायली प्रियाच्या पाठीवरील तो भाजलेला जो चटक्याचा व्रण असतो तो पाहते आणि अर्जुनला सुद्धा खुणावून सांगते. दुसरीकडे मैना आणि सदा गायब झालेले असतात, हे सुद्धा आता प्रियाला समजलेलं असतं. त्यामुळे प्रिया टेन्शनमध्ये येते. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू